करेक्ट आहे भाई. ओपन. आता सगळं ओपन होणार आहे, मग मॅटर क्लोज होईल आपल्यासाठी आणि जीवाला शांती भेटेल. काय काय करणार आहे तू? काय करणार आहे म्हणजे बाई, साहिल आणि परींनी वाईट केलं यार, आपल्याबरोबर पंगा घेतला. अरे आपल्याला कशाला लढायचं बाई. जर हे हॉटेल सुरू झालं नसतं ना, तर लोकांना त्रास देण्यात करिअर केलं असतं आपण. हे बघ पप्पा, त्यांनी गंमत केली. हा, तू पण गमतीच्या लेवलवरच ठेव. भाई तुम गम्मत करो, इस गम्मत का सिर्फ आनंद लुटो. ए पप्या, तू काय केलंय काय नक्की? काय करणार आहे भाई? बघ ना, दिवाळीचे फटाके आहेत ना, बघायला जास्त मजा येते भाई. त्यांनी कशी रॉकेट उडवली, आता आपण त्यांना दाखवणार आकाश आयटम. बघत राहायचं सवरती, बघत राहा. हॅलो आला आला लबाड माणूस आलाय का? फ्रेश होऊन आलेला आहे लबाड माणूस. बघा बघा, एका लबाड माणसासाठी त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनी काय पाठवलंय? बुके पाठवलेत की नाही? माझ्यासाठी? हा, मी काय अचीव केलं आयुष्यात बुके पाठवण्यासाठी? नाही नाही, अचीव नाही केलेलंस. ते मुन्नाबाई MBBS मधल्या बम्म निराईला पाठवतात ना, गेटवेल सूनचे बुके, तसे तुला पाठवलेत गेटवेल सूनचे. हे माझ्यासाठी? ओ मग काय आता, मला काय झालंय? पण ज्या व्यक्तीने परीशी लग्न ठरवलंय तो डोक्याने आजारीच असणार. हो खरे. जे तू ठरवलंयस. काय बोलतोयस तू? आम्हाला काय माहित नाही का लबाड? काय लिहिलंय वाचा. साहिल, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. येस, हॅपी मॅरिड लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. मेरे घर आई एक नन्ही परी, टकड टकड. मेरे घर आई एक नन्ही परी. ग्रीटिंग्स पण आले. डिअर साहिल, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स लग्न ठरल्याबद्दल. अरे वाय डिड यू ब्रेक माय हार्ट साहिल? एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे काय चाललंय? विश यू अ हॅपी मॅरिड लाईफ.